गद्दार एकनाथ शिंदे सरकारचं करायचं काय? या अजित पवारचं करायचं काय? अजित पवारचं करायचं काय? या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? या महाराष्ट्र शासनाचं करायचं काय? या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? मित्रांनो, आरक्षण देणं ह्या मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, या उपमुख्यमंत्र्याच्या हातात आहे। बिरुभाऊ कोळेकर सारखा हा जो हे जे तरुण आहेत, हे बिरुभाऊ कोळेकर असतील, आपले अनिलजी झोरे सर असतील, ही मंडळी अतिशय हुशार आहेत। ह्या मंडळी फॉरेन रिटर्न माणसं आहेत। ह्या मंडळींचं पुण्यामध्ये मुंबईमध्ये अतिशय मोठं काम आहे। अतिशय लाखो रुपये पगार मिळणारी ही माणसं आहेत। हा गणेश हा आर्किटेक्ट इंजिनियर आहेत, परंतु ह्या माणसांनी ह्या समाजावर झालेला जो अन्याय आहे, आतापर्यंत आपण तागर सर रस्त्यावरच्या लढाई लढत गेलो, अनेक मोठ्या लढाई आपण लढल्या, तुमच्या भागाने सगळ्यात जास्त मोठ्या लढाई लढल्या, परंतु आपण विचाराची आणि वैचारिक लढाई मानण्यामध्ये आपण कमी पडलो। परंतु आज दोन्ही बाजूचा संगम आहे। मॅडमशी आपला 3 दिवस मी उपोषणकर्ता आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर आणि माझे सहकारी उपोषणकर्ते योगेशजी धरम आणि विजयजी तमनर, आम्ही पंढरपूर येथे 16 दिवस उपोषण केलं आणि धनगर आरक्षणाचा खोडा असलेलं हे धनगरचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द करणं हे धनगर आरक्षणाचा मोठा खोडा होता। ते या औरंगाबादच्या जात वैधता तपासणी कार्यालयामधून इश्यू झाले। ते रद्द करण्यासाठी आम्ही कित्येक दिवस झालं प्रयत्न करतोय। शेवटी आम्ही त्यांच्या ऑफिसच्या समोर येऊन 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलोय। 2-3 दिवसापासून मॅडम वेळ घालवत आहेत, टाईम मारून नेत आहेत, परंतु आज दुपारी आमचं बोलणं झालं आणि मॅमनं असं सांगितलं की आम्ही 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला जो काय कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याचा जो आदेश आहे तो मी तुम्हाला सुपूर्द करेल। परंतु इथून मागे 2 दिवसापासून त्या तसंच म्हणत होत्या। आशा आहे की आज हे कास्ट व्हॅलिडिटी रद्द होईल आणि धनगर आरक्षणाचा जो खोडा आहे तो बाजूला जाईल आणि धनगर आरक्षणाचा रस्ता मोकळा होईल। तर 5-6 वाजेपर्यंत आमचे सर्वच धनगर बांधव आजूबाजूच्या गावातून इथं पोचलेले आहेत। जर असं झालं तर हा खूप मोठा विजय असेल, आणि जर असं झालं नाही तर प्रत्येक वेळेसप्रमाणे विश्वासघातच आम्हाला होत आला आहे, त्यामुळे आम्ही अजून सुकावलेलो नाही। जर असं झालं नाही तर आम्ही समाज बांधव सर्वजण पुढे काय करायचं याची मीटिंग घेऊ आणि पुढची दिशा ठरवू। धन्यवाद। जय मला मी योगेश पांडुरंग धरम, मी इंटेरियर डिझायनर आहे आणि पुण्यावरनं आम्ही पंढरपूर उपोषणाला गेले 16 दिवस होतो मागे। त्यानंतरनं संभाजीनगरमध्ये आम्ही 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि गणेश भाऊंनी ज्या सांगितल्याप्रमाणे आमची भूमिका ठाम आहे आणि त्याच्यावरती आणि समाजाची पण भूमिका जी असेल, समाजाच्या भूमिकेवरती पण आम्ही पूर्णपणे ठाम आहोत आणि त्याप्रमाणे आमचं पुढचा मार्ग वाटचाल चालू राहील। काय मागणी आहे तुमची? आमची खिल्लारी कुटुंबियांचं जात पडताळणी रद्द व्हावी या संदर्भात किती निघलेले असे 5 आहेत आणि ते रद्द झाल्याशिवाय आम्ही इथनं हलणार नाही। विलंब कशामुळे लागतो? विलंब थोडक्यात सर, आत्ता शासनाकडनं लेटर यांना आलेलं आहे वरनं, पण मॅडमकडनंच हलगर्जीपणा होते असं आम्हाला जाणवतं, त्यामुळे आम्ही इथं पंढरपूरवरनं डायरेक्ट इथं येऊन बसलेलो आहोत। आज मॅडमने काय आश्वासन दिलं आहे तुम्हाला? आज संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला मी डिक्लेअर करून सर्टिफिकेट त्यांचं रद्द करून देते असं आश्वासन भेटलेलं आहे। त्यांनी जर आज निर्णय दिला नाही तर पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका संध्याकाळी 6च्या पुढे आमचा समाज बांधव जो ठरवत त्याप्रमाणे आम्ही उपोषण करते जाऊ। चालेल, धन्यवाद। अशोक धर्मे, बिडकीन तालुका, पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर। आमच्या जो ST आरक्षणाचा जो विषय आहे हा लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून 60 ते 70 वर्षापासून हा झुलत पडलेला विषय, जे आमचे उपोषणकर्ते योद्धे आहेत यांनी पंढरपूरमध्ये जे उपोषण केलं 15-16 दिवस, त्यानंतर वरून सूचना आल्या का जे धनगड या नावानं किल्लारे यांचं सर्टिफिकेट आहे ते रद्द झाल्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण देता येईल म्हणून सनी आमचे तिथले हे उपोषणकर्ते इथं या जात पडताळणी ऑफिसला
इथं त्यांनी आमरण उपोषण 3 ते 4 दिवसापासून ठेवलेलं आहे आणि त्या जात पडताळणी ऑफिसच्या ज्या मॅडम आहे त्यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि त्या मॅडमनी सांगितलं की तुमचं सर्टिफिकेट रद्द करण्यासाठी मला अभ्यास करावा लागेल, मला वेळ द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी गुरुवारचा दिवस दिला होता. गुरुवारच्या दिवशी पण त्यांनी सांगितलं की पूर्ण अभ्यास झाला नाही, हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मला शनिवारचं 5 वाजे लोक टायमिंग द्यावा म्हणून त्यामुळं त्यांना आज शनिवारच्याला ते आम्हाला असं शब्द दिलेला आहे की आज तुमच्या किल्लारे या नावाचं सर्टिफिकेट रद्द करून तुमच्या समाजाच्या हाती देऊ. त्यामुळं आज आमचा सर्व जिल्ह्यातील गावोगावातील समाज बांधव इथं जमा होऊन त्या निकालाची वाट बघतोय. 5 ते 6 वाजेपर्यंत जर आम्हाला हा निकाल अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही तर आमचा सर्व समाज बांधव सगळे एकत्रित बसून 6च्या नंतर सर्व समाज बांधवाची मिटिंग होऊन पुढची दिशा आमची ठरवली जाईल. आमचा विषय आहे की आज सर्टिफिकेट हे खिल्लारे समाजाचे रद्द झाले पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला ST चे दाखले देऊन समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आमचं समाज बांधव इथं आम्ही एकत्र झालेलो आहोत. 4 दिवस झाले उपोषणाला तुमचं. किती नेत्यांनी आज म्हणजे जे वरिष्ठ नेत्यांनी भेट दिली का उपोषणाला? आजपर्यंत आमचे जे धनगर समाजाचे वरिष्ठ नेते आहे त्यांनी आतापर्यंत आम्हाला इथे भेटी दिल्या, एकत्र आल्या. परंतु आता जे भुमरे साहेब आहे या जिल्ह्याचे संभाजीनगरचे खासदार, त्यांची तब्येत खराब असल्यामुळं ते दवाखान्यात ॲडमिट झालेलं आहे. परंतु त्यांच्या PAला त्यांनी इथं पाठवलं होतं. PAनी इथं येऊन सनी आमच्याशी भेट घेतली आणि ज्या जात पडताळणी ऑफिसच्या मॅडम आहे त्यांना ओपन आवाज करून सगळं समक्ष त्यांनी फोन लावला आणि सर्वांना ऐकलं. त्या मॅडमनी सांगितलं जे उपोषण करते यांना मी शब्द दिलेला आहे 5 वाजेपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट देते, हा शब्द मी पाळणार आहे आणि तुम्हाला पण शब्द देते 5 ते 6 वाजेपर्यंत हे सर्टिफिकेट मी त्यांच्या हातात देणार आहे असं त्यांनी आम्हाला या प्रसंगी शब्द दिला. आज मॅडमने आश्वासन पाळलं नाही तर तुमचे समाज म्हणून भूमिका काय राहील? आमचा समाज म्हणून सनी आमचे समाजाची सर्व मिटिंग आम्ही सर्व समाजाची एकत्र घेऊ आणि सर्व समाज जो ठरविल त्या पद्धतीने पुढचं आंदोलन आमचं ठरलं जाईल. चालेल, धन्यवाद. जय मल्हार. मी विजय तमनर, अहिल्यानगर जिल्हा आहे. पंढरपूरमध्ये येते आम्ही 16 दिवस उपोषण केलं. 6 उपोषण करताना आम्ही 16व्या दिवशी आम्ही उपोषण स्थगित केलं आणि 17व्या दिवशी आम्ही या जात पडताळणी कार्यालयासमोर आलो. तर त्याच दिवशी येथील चव्हाण मॅडम यांनी आम्हाला आमची ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आमच्या गणेश भाऊंनी 1 दिवस मागितला, पण मॅडमने आम्हाला शनिवारपर्यंत मी तुम्हाला आदेश देते असं सांगितलं आहे. परंतु गेल्या 8-9 महिन्यापासून आमचे याचिकाकर्ते इथे येतात, परंतु मॅडमचा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या विषयासाठी नाही. राज्य सरकारचंही पत्र त्यांना प्राप्त झालं आहे, त्यांना आदेश प्राप्त झाले. आमची त्यांना परवा दिवशी पण तीच विनंती होती, आजही तुमच्या माध्यमातून तीच विनंती. आता आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, कारण खूप सोचले आम्ही. आज आम्हाला हायकोर्टामधली या 5 दाखल्यामुळं केस हरवावं लागली. आमची सर्व सत्यता असताना आमच्या पदरी निराशा पडती. आमच्या अडाणी अशिक्षित मेंढपाळांच्या बाबतीत ही फार मोठी अडचण आहे. आमचा अडाणी समाज आहे, परंतु या समाजाची दिशाभूल होण्याचं इथं हा प्रकार जो घडतोय, कारण हे 2 दिवसापूर्वीच हे दाखले रद्द व्हायला पाहिजे होते. परंतु मॅडमचं काय दृष्टिकोन असेल तो आम्हाला माहीत नाही, परंतु त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवून आजही आमचा विश्वास कायम आहे. आम्ही संविधानाच्या माध्यमातून आमचं 19वा दिवस आहे, आमच्या बांधवांचं उपोषण इथे सुरू आहे. परंतु आज जर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय झाला नाही तर आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येणार. परंतु आता आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार, कारण ती वेळ आली. परंतु 6 नंतर जर त्यांनी आम्हाला आदेश दिला तर निश्चितपणानं या राज्य सरकारला डोक्यावर घेऊन आम्ही नाचू. परंतु मग जर आम्हाला जर परत आमच्या पदरी निराशा पडली तर अतिशय आमच्या सहनशीलतेचा अंत होऊन मग कायदा हातात घेऊन आमचं पुढचे आंदोलन असतील. आज आंदोलनामध्ये घोषणाबाजी करण्यात आली ती महायुती सरकारच्या विरोधात. काय रोष आहे सरकार विरोधात? सरकारच्या आमचं ह्या राज्यातील सगळ्याच याच्या पाठीमागे आलेले सर्व पक्ष, मग ते या राज्यातील तुम्हाला सांगतो भाजप सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यांचे उपपक्ष, या सगळ्या पक्षांनी आम्हाला फसवले. आमचा रोष हा सगळ्या पक्षावर आहे. परंतु आता मायबाप सरकार जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवून आहेत. आमचे समाज बांधव चिडतात, घोषणा देतात, त्याचं कारण आहे. परंतु आम्ही संविधान मानणारी, आम्ही उपोषणात जात तर आम्ही आमचा जीव जाळून घेऊ राहिलो. आज 19वा दिवस आहे.
आमचे वजन घटलेत, आमचे BP शुगर कमी झाले आहेत, परंतु आम्ही हा विश्वास का ठेवतो की आम्हाला संविधान मान्य आहे. आम्हाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी हा घटनेमध्ये अधिकार दिला आहे आणि तो अधिकाराचा वापर करून, परंतु जर आमच्या सहनशीलतेचा अंत बघणार असेल तर निश्चितपणानं आमचे जे बांधव आज जे घोषणा देत होते त्या घोषणा या संध्याकाळी 6 नंतर त्या आम्ही स्वतः उपोषण करते म्हणून देऊ. याची दखल सरकारने घेतली पाहिजे. जय मल्हार. मी शारदाताई पांढरे, मेंढपाळांसाठी काम करते महाराष्ट्र राज्यामध्ये. हे बघा, आमचे जे उपोषण करते 16 दिवस त्यांनी उपोषण केले पंढरपूरमध्ये. अन्नाचा खंड नाही घेतला. त्यांना तिथून माहीत झालं की वरतून आदेश आला की जे खिल्लारे नावाचे कुटुंब आहे त्यांची व्हॅलिडिटी रद्द झालीच पाहिजे. त्यासाठी आज माझं तिथून उठून समाज बांधव इथं बसले. त्यांची आता काल पण मी माझ्या बांधवांना म्हटलं त्यांना कमीत कमी सलाईन तरी घ्या, पण त्यांनी ते पण घ्यायला नाकारलं. पण मी हे मॅडम जे बोलत आहेत की मला अभ्यास करायला वेळ पाहिजे, धनगर समाजाच्या विषयी यांना अभ्यास का करावा लागतो? बाकीचं काय म्हणते एका रात्रात सरकार बदलू शकतं, पण धनगर समाजचं वेळ आली की त्यांना अभ्यास करावा लागतो. म्हणजे किती दिवस हे चालणार? पण त्यांनी जे आज शनिवार तरी पण माझा समाज आज शांतपणे त्यांच्या शब्दावर मान देऊन काही म्हणजे धिंगाणा न करता शांतपणे माझा समाज इथं आज त्यांच्या दरबारात बसलेला आहे. आम्ही 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत ती वाट बघणार आहे. 6च्या नंतर काय होईल याला जबाबदार फक्त ही मॅडम राहणार.